उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाला शरद पवार यांचा ठाम विरोध दिसतोय। मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत रणकंदन सुरू आहे। ज्याचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री हे सूत्र असणार असल्याचं आता सांगितलं जात आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत दिसतोय। उद्धव ठाकरेंचे मनसुबे पवारांनी धुळीला मिळवलेले आहेत। मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे विरुद्ध शरद पवार हा संघर्ष रंगतोय का, हा सवाल आता उपस्थित झालाय। अनेक वेळा असं घडलं की नेतृत्व कोणी करायचं ही निवडणूक झाल्याच्या नंतर संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो, पण त्यासाठी आत्ताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही आहे। आत्ताच नाव जाहीर केलं पाहिजे या आग्रह करण्याची काही आवश्यकता नाही आहे। आम्ही नक्की एकत्र बसू, एका विचारानं लोकांचा पाठिंबा मिळाल्याच्या नंतर एक स्थिर पर्याय सरकार या राज्यात आणि देशात देऊ। आपण पाहतोय या ठिकाणी मात्र शरद पवार यांनी महत्त्वाचं खरं तर हे वक्तव्य केलेलं आहे। मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत रणकंदन होण्याची दाट शक्यता आहे। ज्यांचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री हे सूत्र असणार आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आता दिसतोय। वारंवार जर आपण पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला जातोय, त्यांच्या चेहऱ्याला प्राधान्य दिलं जात आहे। तर आज देखील शरद पवार यांना या संदर्भातला सवाल उपस्थित केला असता शरद पवार यांनी आपण या संदर्भात जे आधी वक्तव्य केलं होतं त्याच मुद्द्यावर आपण ठाम आहोत। ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र असेल असे आता संकेत दिलेले आहेत। त्यामुळे अर्थातच या ठिकाणी मात्र मवियामध्ये मुख्यमंत्री पदावरून आता रणकंदन माजण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे विरुद्ध शरद पवार असा संघर्ष होण्याची शक्यता आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता खासदार नरेश मस्केजी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार मस्केजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। नरेशजी, आपण पाहतोय की एकीकडे वारंवार उद्धव ठाकरे यांचा मवियाकडून मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला जातोय। मवियाकडून म्हणण्यापेक्षा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा चेहरा प्रमोट केला जातोय आपण म्हणूया। तर तिथं मात्र शरद पवार हे आपल्या मुद्द्यावर ठाम आहेत। ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असेल असं ते म्हणतायत। त्यामुळे कुठंतरी नेमक्या याच मुद्द्यावरून मवियात एक वाक्यता दिसत नाहीये। मवियामध्ये कधी एक वाक्यता होती आणि ज्याविषयी मला तरी वाटतं की उद्धव ठाकरेजी यांची प्रतिक्रिया घेणं आवश्यक आहे त्यांच्या वक्तव्यावरती। आणि आता लक्षात आलं असेल की बदलापूरचा प्रसंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा बनलेला आहे त्याच्यावरनं राजकारण का सुरू आहे, त्याच्या मागचे पाठीमागचे गेमर असं म्हणेल कोण आहेत आणि कशासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण बिघडवण्याचं काम सुरू आहे याचं उत्तर आपोआप मिळालेलं आहे आजच्या स्टेटमेंटवरनं। निश्चित या सगळ्याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत मवियाला होण्याची दाट शक्यता काय वाटतं तुम्हाला? मवियाला फायदा कधी होणार आहे? मवियाचा फायदा कुठे आहे, म्हणजे कशामध्ये आहे? निश्चित नरेशजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। मवियाचा फायदा कुठंच दिसत नाहीये, कसा होणार मवियाला फायदा असं म्हणत सवाल उपस्थित करत नरेश मस्के यांनी टीकास्त्र डागलेलं आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत हा पक्ष असल्याचं पाहायला मिळत आहे। आता या मुद्द्यावरून मुख्यमंत्री पदावरून मवियामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात आपण म्हणूया शीतयुद्ध सुरू आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुख्यमंत्री पदासंदर्भातल्या चेहऱ्यावर एक वेगळा सूर पाहायला मिळतोय। या सगळ्याविषयी बोलण्याकरता विद्याताई चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या ताई, काय पहिली प्रतिक्रिया आहे या मुद्द्यावर? वारंवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून
मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंना प्रमोट केलं जात आहे, पण पवार म्हणतायत ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री. हे बघा, मला असं वाटतं पवार साहेबांनी जे विधान केलं आहे त्याच्यामध्ये पण अर्थ अशासाठी आहे की आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि जेवढे सीट्स आता काँग्रेसला कदाचित जास्ती सीट्स मिळतील, राष्ट्रवादीला त्याच्यापेक्षा कमी मिळतील, शिवसेनेला त्याच्यापेक्षा जास्ती मिळतील. आता ते समीकरण आहे आणि त्याच्यामध्ये जास्ती सीट्स कोणाला मिळत आहेत ह्याचा तर आकडा तर नेहमीच महत्वपूर्ण असतो आणि तो आता शेवटी जेव्हा निवडणुका होतील आणि जेव्हा जास्तीत जास्त सीट्स निवडून येतील तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेचा कल कोणाकडे आहे हे बघूनच ठरवलं जाईल ना. कारण आमच्यामध्ये काही भांडणं मारामाऱ्या नाहीये, परंतु आम्ही एकमेकांचा रिस्पेक्ट करत कशा प्रकारे आपल्याला महाराष्ट्र राज्याला चांगल्या प्रकारे कारभार करणारा मुख्यमंत्री कसा देता येईल हे सर्व पक्षाचे पक्षश्रेष्ठी ठरवतील. त्याच्यात आमचे पक्षश्रेष्ठी शरद पवार साहेबांनी जर सांगितलं असेल तर ती चर्चा त्याच्यावर नंतर होईल. आताच चर्चा करण्यात काही अर्थ नाहीये, कारण कोण मुख्यमंत्री होणार हे काही महत्वपूर्ण नाही. भाजपच्या इतर राज्यांमध्ये तरी आपण बघितलंय का की अशा प्रकारे मुख्यमंत्र्याचा चेहरा त्यांनी आधी डिक्लेअर केलेला आहे. आधी डिक्लेअर ते सुद्धा करत नाहीये. आज युतीमध्ये ते सांगू शकतायत का की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील का अजितदादा होतील? तर तसं नाहीये, तसं आमचंही काही ठरलेलं नाहीये. परंतु आकडा जो असेल जास्ती सीट्स येण्याचा तो महत्वपूर्ण असणारच शेवटी. तेव्हा त्यामुळे पवार साहेबांचं विधानाला अर्थ आहे आणि त्यामुळेच ते बोलले असणार. परंतु आता सगळं समीकरण जे आहे ते निवडणुकांच्या सीट्स किती मिळतात प्रत्येक पक्षाला आणि त्याचं स्ट्रेंथ ठरवली जाईल, वोटिंग किती झालंय ते ठरवलं जाईल आणि त्याप्रमाणे. विद्याताई, तुम्ही म्हणताय की तुमच्यात या सगळ्याविषयी मात्र कलह नाहीये, एक वाक्यता पाहायला मिळते, पण एक 2-3 गोष्टी सांगते. एक तर मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासंदर्भात कुठंतरी पवारांचा एक वेगळा सूर पाहायला मिळतोय, जसं शरद पवार म्हणाले की ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असेल. दुसरीकडे संजय राऊत म्हणतायत की हा काही सवालच नाहीये, उद्धव ठाकरे हेच लोकांच्या मनातले मुख्यमंत्री आहेत, तोच चेहरा असणार आहे, दुसरा चेहरा आहे कोण, असं संजय राऊतांचं म्हणणं आहे. तिथं काँग्रेस मात्र काही जागांच्या बाबतीत अडून बसल्याचं पाहायला मिळत आहे. म्हणजे जर या सगळ्याच प्रोसेसमध्ये एक वाक्यता नसेल, खटके आपण म्हणूया शीतयुद्ध सुरू असेल तर मात्र निवडणूक काहीसा पेपर कठीण असं नाही का वाटत? याला मी शीतयुद्ध म्हणणार नाही. आता हे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना असतात आणि प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे आणि तशा प्रकारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, काही नेते असतील किंवा काँग्रेसचे काही नेते असतील ते पण बॅनरबाजी करतातच ना की आमचा हा मुख्यमंत्री होणार. तसं संजय राऊतजी पण रोज बोलतात की आमचा मुख्यमंत्री होणार. परंतु हे सगळं महाराष्ट्राची जनता शेवटी ठरवणार आहे मुख्यमंत्री कोण होणार आणि कोण नाही, कोण केपेबल आहे आणि प्रत्येक पक्षश्रेष्ठी त्याच्यावर काय निर्णय देतात. इतर मंत्रीपद महत्वाची कोणाला जातात त्याच्यावर सगळे गणित अवलंबून आहेत. अगदी ताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. या सगळ्याविषयी बोलण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिन अहिर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार अहिरजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. संजय राऊत किंबहुना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वारंवार सूर उमटतोय, मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरेच असतील, पण तिथं पवार म्हणतायत ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री. असं आहे की आम्ही आमची पक्षाची भूमिका किंवा साहेबांनी महाविकास आघाडीचे सर्वच घटक पक्षाचे प्रमुख नेत्यांसमोरच स्पष्ट केली. मला वाटते परत वारंवार त्या विषयावरती आम्ही प्रतिक्रिया देणं आणि मी स्वतः आदरणीय साहेबांची बाईट बघितली आणि मी काय मोठाही नाही की त्यांच्या त्या बाईटला काय प्रत्युत्तर देऊ. ते कुठे बोलले, कसे बोलले, कोण होते समोर, त्याचा संदर्भ काय होता, या सर्व गोष्टी हा विषय. पण ज्या पक्ष म्हणून घेऊन आम्ही आमची जी भूमिका आहे शमुकानंदन हॉलमध्ये यावेळी महाविकास आघाडीची बैठक झाली, स्वतः उद्धवजींनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि तीच पक्षाची लाईन. अगदी धन्यवाद सचिनजी आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत सध्या रणकंदन पाहायला मिळते, ज्याचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री हे सूत्र या ठिकाणी दिसतंय. ऐकूया आपण पुन्हा एकदा शरद पवार नेमकं काय म्हणतायत. अनेक वेळा असं घडलं की
नेतृत्व कोणी करायचं ही निवडणूक झाल्याच्या नंतर संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो. पण त्यासाठी आत्ताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही आहे. आत्ताच नाव जाहीर केलं पाहिजे या आग्रह करण्याची काही आवश्यकता नाही आहे. आम्ही नक्की एकत्र बसू, एका विचारानं लोकांचा पाठिंबा मिळाल्याच्या नंतर एक स्थिर पर्याय सरकार या राज्यात आणि देशात देऊ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.